दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पुढच्या 100 दिवसांच्या कामाचा पूर्व आढावा घेण्यात आला। परिवहन, सांस्कृतिक कार्य, ग्रामविकास विभागांना 100 दिवसाच्या दृष्टीने सूचना देण्यात आल्या। पुढच्या 100 दिवसांमध्ये करायच्या कामाबद्दल मुख्यमंत्र्यांनी सर्व खात्यांना सूचना दिलेल्या आहेत। अन्न, नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण, वस्त्रोद्योग या विभागांनाही 100 दिवसाच्या सूचना देण्यात आल्या आहेत। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल महायुती सरकारच्या पहिल्या 100 दिवसांचा रोडमॅप बनवला। त्यासाठी झालेल्या मॅरेथॉन मीटिंगमध्ये वेगवेगळ्या विभागांचा आढावाही घेतला। आढावा घेताना त्यांनी दिलेल्या सूचना आणि निर्देश आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। परिवहन विभागाचा रोडमॅप कसा आहे आपण पाहूया। रस्ते अपघाताचं प्रमाण कमी करण्यासाठी एआयचा वापर करणं, मॅक्सी कॅब सेवा सुरू करण्यावरती भर, सांस्कृतिक कार्य विभागासाठी सिनेमा, मालिका आणि अन्य चित्रीकरणासाठी ऑनलाईन एक खिडकी परवानगी सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले। हर घर संविधान मोहिमेद्वारे प्रत्येक घरात संविधान पोहोचवण्याची जबाबदारी सुद्धा सांस्कृतिक कार्य विभागावर देण्यात आली आहे। अन्न आणि नागरी पुरवठा खात्यासाठी स्थलांतरित मजुरांसाठी स्मार्ट रेशन कार्ड, ई-केवायसी प्रमाणीकरण करणं, एक गाव एक गोदाम, एक देश एक शिधापत्रिका अशा पद्धतीचं धोरण राबवणं अशा जबाबदाऱ्या आहेत। सहकार, पणन आणि वस्त्रोद्योग विभागाच्या दृष्टीने 100 दिवसांचा रोडमॅप असा असेल। तर अशा विविध खात्यांसाठी विविध पद्धतीच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। हातमाग विणकर निवृत्ती वेतन योजनेद्वारे सुरक्षा कवच पुरवणं, ग्रामविकास आणि पंचायत राज विभागासाठी 13 लाख घरकुलांसाठी 450 कोटींचा पहिला हप्ता लवकरच वितरित करणं ही एक महत्त्वाची जबाबदारी असेल। तसंच महाआवास अभियानांतर्गत प्रत्येक घर हे सौर ऊर्जेवर करणं हे अतिशय महत्त्वाचं असेल पर्यावरण आणि त्याचबरोबर गावागावातल्या घरांच्या दृष्टीने। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।